ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून घेतले केळीचे विक्रमी उत्पादन। बोरद येथील शेतकऱ्याचा होणार प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे सन्मान। बोरद तालुका तळोदा येथील शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील आपल्या शेतात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करीत असतात। असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोगाचा भाग म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे सन 2023-24 मध्ये आपल्या शेतामध्ये 3 हेक्टर क्षेत्रावर सलग केळी या फळपिकाची लागवड केली। या प्रयोगाला त्यांनी जोड दिली प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रति थेंब अधिक पीक या योजनेची। या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून त्यांनी पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर केला आहे। ठिबक सिंचन पद्धतीमुळे केळीच्या बागेस योग्य वेळी योग्य प्रमाणात एकसारखे पाणी देत आल्याचे व वेळेत बचत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। पाण्याच्या योग्य नियोजनामुळे त्यांना हेक्टरी 30 टन एवढे विक्रमी व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता आले। त्याचबरोबर 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव त्यांना प्राप्त झाला आहे व त्याही पुढे जाऊन त्यांनी उत्पादित मालाची अरब देशात निर्यात केली। या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे। सदर शेतकरी हे कृषी विभागाच्या नेहमी संपर्कात असतात। यापूर्वी देखील त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेत लिंबू फळपिकाची लागवड केली होती। गत वर्षी त्यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथे शेड नेट हाऊस या विषयाचे प्रशिक्षण घेतले आहे। तसेच KVK बारामती किसान प्रदर्शन मुळशी पुणे ॲग्रीव्हिजन नागपूर येथील कृषी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे। या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार CK ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी TV खर्डे शहादा, तालुका कृषी अधिकारी MK वळवी तळोदा यांनी मिलिंद पाटील यांचे अभिनंदन केले व जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील याप्रमाणे अनुकरण करीत विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे। तळोदा वृत्तांकनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। यशोगाथा शेतकऱ्याची या अंतर्गत आपण आज बोरद येथील मिलिंद पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण की नुकतीच त्यांची 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे। म्हणजे आपल्या परिसरातील सगळ्या जनतेसाठी आपण त्यांच्याशी आज चर्चा करत आहोत। तर आपली जी निवड झालेली आहे ती कोणत्या अनुषंगाने झालेली आहे? प्रधानमंत्री सिंचन योजनेचा आपण लाभ कधी घेतला? 2023-24। हा लाभ घेत असताना आपल्या शेतामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड केली? केळी पीक लागवड केल्यानंतर आपल्याला असं जाणवलं असेल की आपण त्या केळी पिकामध्ये ठिबक सिंचनचा प्रयोग केलेला आहे। याआधी आपण साध्या पद्धतीने त्या पिकाला पाणी देत होता, परंतु ठिबक सिंचनचा वापर केल्यानंतर आपल्याला त्याच्यात आणि आधीच्या पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल जाणवला का? वाचला, पाणी वाचलं। अर्थात आपलं सांगणं आहे की ठिबक सिंचन वापराने वेळेची देखील बचत होते, त्याचबरोबर पाण्याची देखील बचत होते। आपण पाहता तर शेतकरी यांच्याकडे ठिबक सिंचन नाही, शेतकरी आपल्या शेतामध्ये साध्याच पद्धतीने पाणी देतात। मग हा जो आपल्याला लाभ कार्यालयाच्या मार्फत मिळालेला आहे, अर्थात हा लाभ तळोदा कृषी कार्यालयाकडून आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तळोदा कृषी कार्यालयात कागदपत्र जमा करताना आपल्याला त्यांनी काही वेगळी दिशा दाखवली का? नाही, वेगळी म्हणजे चांगला उपक्रम आहे, सहकार्य केलं करा असं। पाटील यांचं सांगणं आहे की तळोदा कृषी विभागाकडनं वेळोवेळी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देण्यात आलं की आपण या योजनेमध्ये सहभागी व्हावं, त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल। पाटील, आपलं ज्या वेळेस ठिबक सिंचन केल्यानंतर केळी लागवड केली, केळीचं उत्पादन आता निघायला लागलेलं आहे, आपल्या उत्पादनामध्ये काही वाढ झाली का? वाढ झाली ना, तिथं माझी 17-18ची रास येत होती, आज 25च्या रास। म्हणणं आहे की 25 त्या ठिकाणी मला एक उत्पादन मिळालेलं आहे।
पण या शेतामध्ये आपण ठिबक सिंचन केल्यानंतर किती उत्पादन आपल्याला मिळणार आहे? एक 30 टनापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. अशी माहिती मिळते की आपण आपली केळी आखाती देशामध्ये देखील निर्यात करत आहात. आपण आपली केळी कोणत्या देशामध्ये निर्यात करत आहात? देशामध्ये जाते ती. एक्सपोर्टवाले कुठं पाठवतात तेवढं आपल्याला सांगत नाही. परत देशात जाते. बघा, या ठिकाणी साधं बोरद हे गाव, या बोरद गावातून मिलिंद पाटील यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची केळी आखाती देशांमध्ये पाठवली जात आहे. संबंधित जो व्यक्ती एक्सपोर्टर आहे तो आपल्याकडून कुठे पाठवतो या संदर्भात त्यांना फक्त कल्पना देतो, डिटेल देऊ शकत नाही. त्यामुळे मिलिंद पाटलांना ही केळी कोणत्या देशात सांगता येत नाही. आपण जो प्रयोग आपल्या शेतामध्ये राबवलेला आहे, या प्रयोगाच्या माध्यमातून आपण इतर शेतकऱ्यांना काही देऊ शकतात का, काही सांगू शकतात का? बघ करून व्यवस्थित केली, साफसफाई केली. एक्सपोर्ट करायचं असेल माल आपण आपल्या शेतामध्ये इतर देखील प्रयोग राबवतात का? माझ्याकडे स्पॉट आहे. लावलेलं आहे. असं म्हणणं आहे की मी माझ्या 1 एकर क्षेत्रामध्ये तोंडली अर्थात लग्नामध्ये वापरली जाणारी सगळ्यात आवडती भाजी त्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. आणि लग्न सराई सुरू आहे. या लग्न सराईमध्ये या भाजीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि त्यांचं म्हणणं आहे की लग्नामध्ये मागणी असल्यामुळे माझं उत्पादन हे हातोहात विकलं जातंय, त्याच्यामुळे मला आर्थिक लाभ देखील मोठ्या प्रमाणात होतोय. आता बघा, केळीच्या संदर्भात आपल्या शेतामध्ये प्रयोग राबवला आहे, असा प्रयोग इतर शेतकऱ्यांनीही राबवावा आणि कृषी विभागाशी संपर्क साधावा. तर अशा कोणा शेतकऱ्याला कृषी विभागाशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना कुठल्या मार्गाने जावे लागेल? कृषी कार्यालय गाठायचं, त्यांना भेटतात, सहकार्य करतात. बाकी शेतकरी तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्यांना लाभ पासून वंचित आहे. असं म्हणणं आहे की कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी अनेक योजना राबवल्या जातात, मात्र शेतकरी वर्ग तालुका कृषी कार्यालयापर्यंत किंवा जिल्हा कृषी कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र जर शेतकऱ्यांनी कार्यालयात जर आपली भेट दिली तर त्या ठिकाणाहून त्यांना विविध प्रकारच्या योजना संदर्भात माहिती मिळू शकते आणि आपल्या शेतातील उत्पन्नात वाढ करू शकतात. याचबरोबर आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद.